रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण आलो आहोत वनवेवर येथे. तर मित्रांनो, आज आपण माऊलींचं सोपान तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊ. रामकृष्ण हरी मित्रांनो. तर मित्रांनो, कालचा मुक्काम हा आपला वाखरी येथे होता आणि आज फायनली माऊलींचं प्रस्थान पंढरपूर या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे आहेत सोपान काकांचे आशीर्वाद. त्याच ठिकाणी असलेले सोपान काकांच्या पालखी रथाचं दर्शन घेतलं. तर मित्रांनो, थोड्याच वेळात माऊलींचं वाखरीतून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी प्रस्थान होणार आहे. तर मित्रांनो, पंढरपूरला जाताना या ठिकाणी म्हणजे वाखरीपासून माऊलींची पालखी ही दुसऱ्या रथात नेली जाते. तो रथ पूर्णपणे सागवानी लाकडापासून बनवला जातो. तर हा आहे सागवानी लाकडांचा ज्ञानेश्वर महाराजांचा दुसरा रथ. विविध प्रकारच्या फुलांनी हा रथ सजवलेला आहे. तर मित्रांनो, रथाला बैल न बांधता हा रथ लोक उडत पंढरपूरपर्यंत नेतात. तर माऊलींची पालखी ही चांदीच्या रथातून सागवानी लाकडाच्या रथात ठेवलेली आहे. तर मित्रांनो, हे नेमकं का करतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही पाहू शकता टाळ मृदुंगाच्या नाद आणि त्यावर ठेका धरून नाचणारे वारकरी. सर्व वारकरी विठ्ठल नामात अगदी तल्लीन झालेले आहेत. सर्वांचा आनंद शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात या ठिकाणी रिंगण सुरू होतं. रिंगण हे 20वा मंदिर या ठिकाणी होतं. तर मित्रांनो, हे आज शेवटचं रिंगण आहे, उभं रिंगण. पहिला माऊलींचा मानाचा झेंडा पळवला जातो. त्यानंतर माऊलींचे दोन्ही अश्व पळवले जातात.
त्यानंतर जाता जाता हा मोठा आकाशी पाळणा दिसला. तर या ठिकाणी माऊलींना हार घालण्यासाठी हा मोठा हार बनवला. तर मित्रांनो, माऊलींच्या रथाच्या पुढे गेल्यावर ही मला तुकाराम महाराजांची पालखी दिसली. त्यांचं दर्शन घेतलं. माऊलींच्या आणि इतर सर्व संतांच्या आगमनासाठी पंढरी नगरी सजवण्यात आली होती. मग थोड्याच वेळात तुकाराम महाराजांची पालखी ही पंढरपुरात दाखल झाली. भव्य दिव्य असे आगमन झाले. टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांचे जयघोष झाले. त्यानंतर सोपान संतांची पण पालखी त्यांचं पण दर्शन घेतलं आणि श्री संत मुक्ताबाई यांचे देखील लाडक्या विठ्ठलाच्या नगरीत स्वागत झाले. तर या पावन पंढरपूर नगरीत सर्व वारकरी व लोक पंढरपूरमध्ये सर्व संतांच्या आगमनाने हर्षित आणि उत्साहित झाले होते. त्यानंतर मी चंद्रभागा नदीचं दर्शन घेतलं. त्यानंतर गेलो विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, हे आहे कानोपात्राचे वृक्ष. आता आपण आहोत विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात. विठ्ठल मंदिरात फुलांचा सुगंध सगळीकडे पसरला होता. मोगरा, गुलाब, कमळ या फुलांचा हा हार बनवला होता. तर मित्रांनो, तो क्षण जवळ आला होता जेव्हा माझी आणि विठ्ठलाची भेट होणार होती. खरंच मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. खरंच वारी जेव्हा सुरू होते तेव्हा विठ्ठल दर्शनाची आस लागते आणि पंढरपुरात आगमन झाल्यानंतर ती ओढ द्विगुणित होते. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर रुक्मिणी मातेचं पण घेतलं. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन पश्चिम दारापासून बाहेर पडलो. सर्व पंढरपुरात वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंदच आहे. विठ्ठलाच्या भेटीने सर्व भक्त भारावून गेले होते. संपूर्ण वारी पूर्ण करून विठ्ठलाचे दर्शन मला घेता आले. यासारखं दुसरं सुख नाही. मी सुद्धा ह्या दिव्य सोहळ्यात साक्षी झालो. याबद्दल मला खूप आनंद आहे. तर मित्रांनो, असेच व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.